नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, स्क्वॅप अर्थातच स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क याचाच मराठीच अर्थ असा आहे, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. हे एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे आपल्या महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि त्या शाळांना एक श्रेणी ठरवली जाणार आहे. तर मित्रांनो, या मूल्यांकनाचे 2 टप्पे आहेत. सर्वप्रथम प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाने या प्रणालीवर जाऊन आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकन अर्थात स्वतः त्यांनी मूल्यांकन करायचं आहे. तदनंतर त्याच शाळांचं बाह्य व्यक्ती किंवा त्रयस्थ संस्थेद्वारे किंवा त्रयस्थ गटाद्वारे त्याच शाळांचं बाह्य मूल्यांकन केलं जाणार आहे आणि परत बाह्य मूल्यांकनाद्वारे आलेल्या गुणांकनाद्वारे आपली श्रेणी निश्चित केली जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपले हे जे 2 टप्पे आहेत, स्वयंमूल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन. स्वयंमूल्यांकन करण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, अर्थातच खातं तयार करावं लागणार आहे. तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की शाळेचं खातं तयार कसं करायचं. तदनंतर पुढे येणाऱ्या याच विषयावरील व्हिडिओमध्ये आपण मूल्यांकन कसं करायचं, गुण कसे घ्यायचे, स्तर कोणता निवडायचा, मानकं कोणती आहेत, क्षेत्र कोणती आहेत, कोणती आपल्याला लागू आहेत, कोणती लागू आहेत, त्याबरोबरच गुगल ड्राईव्हचा वापर यासाठी कसा करायचा, फाईल कशी तयार करायची, एखादी गोष्ट चुकली तर दुरुस्त कशी करायची, सबमिट कसं करायचं, या सगळ्या बाबतीतले व्हिडिओ आपण पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमधून माहिती देणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाहणार आहोत की रजिस्ट्रेशन कसं करायचं, तेही आपल्या मोबाईलद्वारे. तर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया समजून घ्या आणि आपल्या शाळेचं प्रथमतः रजिस्ट्रेशन करा, म्हणजे आपलं काम सुरू होईल. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं पाहूया चला. त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही सर्च विंडोमध्ये टाकायचं आहे जी या मूल्यांकन प्रणालीची जी वेबसाईट आहे, अर्थात SCERTची वेबसाईट, ती टाकायची आहे www.maa.ac.in. ही SCERTची वेबसाईट आहे. या वेबसाईटला टाकल्यानंतर आपण गो करणार आहोत. या वेबसाईटचं पहिलं पेज तुमच्या समोर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र. या वेबसाईटला आपण वर घ्यायचं आहे. हे मोबाईलवर करतोय मी, त्यामुळे तुम्हाला असंही दिसत आहे खाली. तुम्ही हे काम कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. तर इथं बघा, वेलकमच्या ठिकाणी विविध तुम्हाला गोष्टी दिसत आहेत ज्या बाणानं फ्लॅश होत आहेत. इथं सुद्धा तुम्ही स्क्वॅप नावाचा शब्द आहे, इथून सुद्धा तुम्ही तिथं जाऊ शकता. पण मी थोडंसं खाली जाऊन एक वेगळी टॅब यासाठी केलेली आहे, तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. तर पूर्णपणे या सगळ्या रेड ज्या लाईन आहेत त्याच्या खाली या आणि इथे एक तुम्हाला बघा हा चौकोन दिसेल जो स्क्वॅपसाठी खास तयार करण्यात आलेला आहे, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. आणि इथं हे जे तुम्हाला ओपन हा शब्द दिसतो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. तर इथं क्लिक केलं मी. आता बरोबर त्यासाठीच एक वेगळं पेज आलेलं आहे स्क्वॅपसाठीचं आणि इथं स्क्वॅपच्या काही अनुक्रमानिका दिल्यात. या अनुक्रमानिकेमध्ये काय बघा, पहिल्या नंबरला स्क्वॅप बाबतीतले सगळे पत्र, निर्णय, ही सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. मार्गदर्शक पुस्तिका, सूचनापत्र, शासनाचं GR वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. 2 नंबरला काय आहे तर व्हिडिओ मार्गदर्शनच्या लिंक आहे, तिथून त्या ओपन करू शकता. 3 नंबरला स्वयंमूल्यांकनासाठी हा ओपन हे बटन आहे आणि संदर्भ साहित्य वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला स्वयंमूल्यांकन जिथं दिलेलं आहे हे, तर ही यासमोर जे ओपन हा शब्द आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर स्वयंमूल्यांकनाच्या समोर ओपन असलेल्या त्या ओपन या शब्दावर मी क्लिक केलं. आता इथं बघा आपल्याला पेज आलेलं आहे लॉग इनचं. आता लॉग इनच्या ठिकाणी 3 टॅब आहेत, हे तुम्ही बघू शकता. पहिलं आहे खाते तयार करा, दुसरं आहे लॉग इन करा आणि पासवर्ड बदला. आता पहिल्या या टॅबवर आपल्याला काम करायचं आहे, खाते तयार करा. जर तुमचं हे इंग्लिशमध्ये आले असेल तर या ठिकाणी ही जी भाषाच्या कोपऱ्यामध्ये भाषा दिसते तिथं क्लिक करून तुम्ही मराठी निवडल्यावर खाली मराठी तुम्हाला दिसेल. माझं ऑलरेडी मराठी आहे. ठीक आहे. आता खाते तयार करा या टॅबवर मी क्लिक करतो. आता इथं खाते तयार करावर क्लिक केल्यानंतर इथं बघा 3 गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. एक म्हणजे ईमेल ID टाकायचा आहे जो की इथं तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असला पाहिजे. दुसरं, आपल्याला या प्रणालीसाठी पासवर्ड तयार करायचा आहे, आपण स्वतःच तयार करायचा आहे. तो पासवर्ड इथं एकदा आणि इथे एकदा 2 ठिकाणी टाकायचा आहे आणि खाते तयार करा हे बटन चालू होईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मी करून दाखवतो 1 मिनिटात. इथं मी आता माझ्या शाळेची ईमेल ID टाकतोय जी माझ्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे, तेही मी एकदा तुम्हाला दाखवतोय. बघा, याला मिनिमाइज करतो
आणि आपल्या मोबाईलमध्ये हा जो जीमेलचा ॲप जो आहे बघा, इथं जीमेल ॲप, या ॲपमध्ये तुम्ही गेलात की तुमची लॉग इन असलेली ईमेल आय डी इथं तुम्हाला दिसेल. हे बघा, इथं तुम्ही या लोगोवर जर क्लिक केला, तिथं तुमचा लोगो किंवा फोटो असेल, तिथं गेलात तर तुम्हाला ईमेल आय डी दिसेल तुमची. इथं बघा, ही ईमेल आय डी आहे माझी शाळेची ही. तर ही ईमेल आय डी आपल्याला तिथं टाकायची आहे आणि याच ठिकाणी आपल्याला एक मेल येणार आहे. ठीक आहे. तर आता मी पुन्हा एकदा इथं जातो आणि ईमेल आय डी टाकतो. ही मी ईमेल आय डी टाकलेली आहे. आता मला स्वतःला इथं पासवर्ड तयार करायचे आहेत, जे की पासवर्ड मी थोडंसं तुम्हाला हाईड करणार आहे. हाईड करणं हे यूट्यूबचं पॉलिसीनुसार या गोष्टी ओपन करायच्या नसतात, त्यामुळे मी ते हाईड केलेलं आहे. पण तुमच्या लक्षात येतं मी की तिथं पासवर्ड तयार करतो माझ्यासाठी, जो लक्षात राहील असा तुम्ही तयार करायचा, सोपा केला तरी चालेल. ठीक आहे. आता मी इथं बघा ईमेल आय डी टाकलेली आहे, बघू शकता इथे ईमेल आय डी टाकलेली आहे आणि पासवर्ड 2 वेळा टाकलेले आहे. आता खाते तयार करा हे बटन चालू झालेलं आहे. आता मी खाते तयार करा या बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं काय होतंय बघा, आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा, खात्री करा. म्हणजे जी तुम्ही ईमेल आय डी टाकलेली आहे ती परत एकदा तपासायचं आहे, त्यातलं स्पेलिंग बरोबर आहे का, सगळे व्यवस्थित आहे का. जर असेल तर काय करायचं आहे, ईमेल आय डीची खात्री करा या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि जर चुकला असं वाटत असेल तर ईमेल आय डी बदला याच्यावर क्लिक करून पुन्हा एकदा व्यवस्थित ईमेल आय डी एंटर करायचं. तर आता माझा बरोबर आहे म्हणून मी या गुलाबी बटनावर क्लिक करतो, ईमेल आय डीची पुष्टी करा. ठीक आहे. क्लिक केलं. आता इथं काय मेसेज आलेला बघा, आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा. आपल्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आला आहे. कृपया आपल्या ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ईमेल आय डीची पुष्टी करा किंवा खात्री करा. तर मगाशी दाखवलेल्या मेलवर आपल्याला एक मेल आला असेल, त्यात एक लिंक असेल, त्या लिंकवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. त्यासाठी मी परत जातो बघा, इथं ईमेलच्या ह्या बॉक्समध्ये जातो. मित्रांनो बघू शकता इथं मला SCRT कडून मेल आलेला तुम्ही इथं पाहू शकता. SCRT मुंबई असं त्याचं नाव आहे. हा या मेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या मेलवर क्लिक केल्यानंतर इथं ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला भली मोठी लिंक दिसते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल आय डीची पुष्टी होणार आहे. तर मी या लिंकवर क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट मेसेज येईल. काय मेसेज येईल, युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड आणि इथं तुम्हाला कंटिन्यू बटन दिसेल, त्या कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केलं की तुम्हाला आता इथं परत एकदा आपण आपल्या शाळेचा आता युडाईस क्रमांक आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला इथं काय करायचं आहे, नोंदवायचा आहे. तर आपल्या शाळेचा जो युडाईस क्रमांक आहे तो युडाईस क्रमांक मी इथं टाकतोय. बघा ही पुढची प्रोसेस आहे. जेव्हा तुमची ईमेल आय डी व्हेरीफाय होईल, जेव्हा त्या लिंकवर क्लिक कराल तेव्हा ही पुढची प्रोसेस असणार आहे. आता मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकताना विशेष सूचना अशी आहे की युडाईस प्लसमध्ये आपण काम केलेलं आहे. युडाईस प्लसमध्ये आपण मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच इथं टाकायचा आहे. जर तुमचे मुख्याध्यापक बदलले असतील, रिटायर झाले असतील, तर तो बदललेल्या आता कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला ऑफिसला द्यायचा आहे आणि ऑफिसच्या मार्फत तो तुमचा सिस्टीममध्ये एंटर केला जाईल. तर माझ्या शाळेचे मुख्याध्यापक बदललेले नाही आहेत, त्यामुळं मी त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं एंटर करत आहे. ठीक आहे. एंटर केला. आता आपल्या शाळेची माहिती मिळवा असं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तर आता इथं आपल्या शाळेची माहिती येते. जर मुख्याध्यापकाचा मोबाईल बरोबर असेल तर शाळेचं नाव आलेलं आहे, त्यानंतर युडाईस क्रमांक आलेला आहे, जिल्हा आलेला आहे, तालुका आलेला आहे आणि केंद्रसुद्धा आलेलं आहे. ही सगळी माहिती बरोबर असेल तर पुष्टी करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तर ही सगळी माहिती बरोबर आहे, त्यामुळं बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी मी पुष्टी करावर क्लिक केलेलं आहे. तर मित्रांनो इथंपर्यंत आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशनचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे मला नक्की लिहून कळवा. तुम्ही सगळ्यांनी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.